नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द या गावातील प्रगतशील शेतकरी बाबाजी बांगर यांच्या घेवडा पिकाच्या प्लॉटवरती. तर आज आपण त्यांच्याकडून हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या घेवड्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहत असलेले शेतकरी, त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार, मी बाबाजी प्रभाकर बांगर, राहणार बोरी खुर्द, तालुका जुन्नर. मी नैसर्गिक शेतीचा मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतो. मला नैसर्गिक शेतीचे पुरस्कार प्राप्त मी आहे. मला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी 2024ला नैसर्गिक शेती पुरस्कार मला दिला. तो माननीय कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला होता. तर सर मला असं विचारायचं आहे की तुम्ही साधारण किती वर्षापासून सेंद्रिय शेती करताय? आम्ही जवळ 10 ते 15 वर्षापासून सेंद्रिय शेती बघतोय. त्यामध्ये कोणकोणती पिकं आतापर्यंत आपण घेतली? याच्या अगोदर गहू, हरभरे, बीटावर जास्त जोर होता. बीट पीक घेतलं, वांगी पीक घेतलं. वांगी पिकामध्ये पण आपलं चांगलं विक्रमी उत्पादन आपण काढलेलं आहे. आणि इथं अर्बन कंपनी, पुन्हा नाशिकची आपली सह्याद्री फार्मर्स कंपनी, हिला आपला माल गेलेला आहे. ओके, म्हणजे आपलं पिकवल्यानंतर माल त्यांना विक्री केली? हो, त्यांना माल आपण विक्री केलेला आहे. आता सध्या आपण हा घेवडे पिकाचा म्हणजे वाल पिकाचा प्लॉट पाहतोय. तर याची व्हरायटी कोणती आपण लावली? ही आपण आहे ना भोर बियाणे मंचर यांच्याकडून अर्चना जातीचं बियाणे घेतलं होतं. आणि आपण याच्यामध्ये पहिले सुरुवातीला ऊस लावायचा होता म्हणून आपण 4.5 बाय 4.5ची सरी काढली होती. त्यामुळे याची लागवड ही दाट झालेली आहे. आणि मग त्यानंतर 4.5 बाय 2ची आम्ही लागवड केली. याच्यामध्ये 4.5 बाय 2 मध्ये म्हणजे थोडी दाटच आपली लागवड झालेली आहे, घन लागवड झालेली आहे. ओके, तर साधारणतः याचं क्षेत्र किती आहे आता आपण हे पाहतो? याचं 15 गुंठ क्षेत्र आहे. आता सध्या असलेलं 15 गुंठ क्षेत्र आहे. 15 गुंठासाठी किती आपल्याला बियाणे किती लागलं? 15 गुंठ्यासाठी फक्त अर्धा किलो बियाणं आपण केलेलं आहे. फक्त अर्धा किलो बियाणं लागलं? हो, फक्त अर्धा किलो बियाणं वापरलं. ओके, आता सुरुवातीला बियाणं लागण करायच्या आधी कोणती खता, बेसल डोस वगैरे काही आपण भरलेला नाही? फक्त आपण आहे ना आपल्या कृषी विज्ञान केंद्रामधून आपण जीवामृत कसं बनवायचं, दशपर्णी कशी बनवायची याचं ट्रेनिंग घेतलं. आणि त्यानुसार आपण स्वतःच घरी बनवतो आणि त्याचाच वापर आपण केलेला आहे. बाहेरच्या कोणत्याही गोष्टी सेंद्रिय निविष्ट आपण वापरलेल्या नाही त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच आपण हा प्लॉट पूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच केलेला. याच्या अगोदर आपण कोणतं शेणखत वगैरे काय भरलं नाही, काय नाही. पण पूर्ण निव्वळ जीवामृतचा जास्तीत जास्त वापर करून अशा पद्धतीचा आपण आज पिकवलेला आहे. ओके, तर मला असं विचारायचंय, आता तुम्ही सेंद्रिय निविष्ठा बोलले, जीवामृत बोलले, तर त्यामध्ये अजूनही कोणतं खत वगैरे वापरण्यात आलेले आहे का? म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल? फक्त गांडूळ खताचा वापर याच्या अगोदर झालेला आहे. फक्त गांडूळ खताचा वापर केलेला आहे. शेणखत वगैरे काहीच तो सुरुवातीलाच केलेला आहे का? हा, सुरुवातीलाच केलेला आहे. ओके, लागवड करताना आपण गांडूळ खताच्या याच्यामध्ये लागवड वापर केलेला आहे. ओके, आणि मला असं विचारायचं, आता साधारणतः बी लागण केल्यानंतर किती दिवसानंतर आपले फ्लावरिंग चालू झालेली? आता 3 महिन्याचा प्लॉट आहे हा. 3 महिन्यामध्ये आता लागवड आपलं काढायला माल आलेलाच आहे. आता 3.5 महिने लागलेच म्हणायचे जवळजवळ आपल्या माल चालू व्हायला 3.5 महिने. पावसामुळे लागले, पावसामुळे लागलं, नाही तर 2.5 महिन्याचं जे पीक चालू व्हायला पाहिजे होतं. 2 ते 2.5 महिन्यातच हो, चालू व्हायला पाहिजे होतं. पण केवळ पावसाचा जास्त असल्यामुळं याला जरा लेटच सुरुवात झालेली आहे. लेट झाली, पण आता पाहतोय एक चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या भरपूर आहे आणि सेटिंग पण पाहतोय एक चांगल्या पद्धतीने आलेली आहे. तर मला असं विचारायचं, याच्यासाठी आपण कीड रोग नियंत्रण कशा पद्धतीने केलेले? आपण दशपर्णी अर्क घरच्या घरी बनवलेला आहे, त्याचा वापर केलेला आहे. मॅटरायझम वगैरे थोडं सेंद्रिय निविष्ट आपण काही कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याकडून घेतल्या. त्याच्यात मॅटरायझमचा वापर केला. पुन्हा ट्रायकोड्रामा त्यांचाच आपण म्हणजे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथून आणला, त्याचा ट्रायकोड्रामाचा वापर केला. म्हणजे बुरशी त्याच्यात कंट्रोल झाली. अरे, अशा पद्धतीने म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे. हो, नक्कीच. आणि यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचं एक मोलाचं सहकार्य लाभले. हो, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे मृदा शास्त्रज्ञ यादव सर आणि प्रशांत सर यांचं आम्हाला फार मोठं मार्गदर्शन लाभलं. त्याबरोबर दत्तात्रय गावडे कीडशास्त्र त्यांनी पण चांगलं सहकार्य केलेलं आहे आम्हाला. ओके,
तर मग त्यांचं वेळोवेळी वेळच्या वेळी ते शेतकऱ्यांसाठी- स्वतः प्लॉट येऊन त्यांनी आपल्याला व्हिजिट दिलेले आहेत. वेळच्या वेळी त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे. ओके, म्हणजे एकंदरीत पाहता आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचं काम शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरलं. हो आहे. नक्कीच, अतिशय नक्कीच फार. ओके, तर आता साधारणतः किती तोडे झालेत आपले? आता थोडं चालू होते, 5-6 दिवसामध्ये थोडं चालू होतं. चालू ह्याच्या आहे. अगोदर थोडा ओके. चालू झालेला नाही नाही, आपला. ओके. आणि हा. आता बाजारभाव काय आहे मार्केटमध्ये? सध्या ते 50 ते 60 रुपये किलो आता सध्याचा चांगले बाजारभाव आहे. बाजारभाव. हो, सध्याचा बाजारभाव सध्याचा चांगलाच आहे. असेच बाजार टिकले तर चांगलं उत्पन्न भेटण्याची शक्यता आहेच आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की जे बाबाजी शेठ बांगरे यांनी सेंद्रिय पद्धतीने या वाल पिकाचं उत्पादन घेत आहेत. वाल म्हणजे घेवडा पीक. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगतो. सर, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860 62 18 51. जर कोणत्या शेतकऱ्यांना एक सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर हे पूर्ण मार्गदर्शन करत असतात. तर नक्कीच तुम्ही यांना संपर्क करू शकता. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आपले जे सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी बाबाजी बांगर, जे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानमध्ये एक मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतात, त्यांनी एक सेंद्रिय निविष्ठा निर्मिती केंद्र उभारलेले आहे, ज्यामध्ये त्यांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मोलाचं सहकार्य लाभलेले आहे. आता आपण पाहतोय यांचं ते युनिट आहे, त्यामध्ये ते अदशपर्णी असेल, जीवामृत असेल, त्याचप्रमाणे बाकीचे मायक्रोन्यूट्रंट बनवण्याचं जे ट्रेनिंग इथं दिलं जातं. तर सर नमस्कार. नमस्कार. आता हे आपण जे युनिट उभारलेलं आहे हो. त्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या. आम्ही सर्वात पहिलं जीवामृत बनवलं सुरुवात केली. जीवामृत बनवताना आपल्याला यादव सर यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांनी त्याच्यानंतर आपल्याला गुजरात इथं ट्रेनिंगसाठी पाठवलं. मग कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यामुळं जीवामृत आम्ही घरच्या घरी बनवायला सुरुवात केली. घन जीवामृत, बीजामृत, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क आणि इतर निविष्ट अजून आम्ही बऱ्याचशा बनवत असतो. त्याच्यामध्ये इतर कलकी वगैरे पण बनवत असतो. बाकी निविष्टांचा पण सहभाग आम्ही इथे घेतलेला आहे याच्यामध्ये. त्यामुळं मी संपूर्ण शेती नैसर्गिक शेती करतो आणि त्यामुळे विषमुक्त माझी शेती झालेली आहे. तर मला असं विचारायचं आहे, आता आपण हे स्वतःसाठीच बनवता का बाकी शेतकऱ्यांना सुद्धा ट्रेनिंग देता यामध्ये? इथं मी घरी जे लोक येतात, शाळेचे लोक आली, पुन्हा इतर एनजीओ संस्था येतात, एनजीओ संस्थांना इथं मी ट्रेनिंग देतो. ओके, कशा पद्धतीने हे निविष्ठा कसं बनवायचं? बनवलं त्याचं येणार डायरेक्ट डेमो सेक्शन आहे ना, आपण इथं दिलं जातं. आमच्याकडे अफाम संस्थेची लोक येतात, पुन्हा डीएसए संस्थेची लोक येतात, पुन्हा शाळेचे काही त्यांना प्रोग्राम असतात. मग ते प्रोग्राम शिकण्यासाठी ते शाळेची मुलं पण इथं शिकायला येत असतात. अशा पद्धतीने आपण मुलांना इतरांना मार्गदर्शन करीत असतो. ओके, तर शेतकरी बंधूंनो पाहू शकता कशा पद्धतीने एक कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या सहकार्याने त्यांनी आपले जे सेंद्रिय निविष्ठा युनिट उभारलेलं आहे. तर याचा फायदा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते करत आहेत, जेणेकरून ट्रेनिंग देऊन त्यांनी स्वतः बाकीचे शेतकरी घरी बनवतील असा यांचा मानस आहे. तर धन्यवाद. धन्यवाद.